काशी तेरी नेक कमाई, थोड़ा पीछे खूब जगाई, काशी तेरी नेक कमाई, तूने ज्योति खूब जगाई। मान्यवर काशीराम साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, मान्यवर काशीराम साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, बहुजन महापुरुष एवं महानायक अमर रहे, अमर रहे, अमर रहे, बहुजन महापुरुष एवं महानायक अमर रहे। अमर रहे, अमर रहे। ओबीसी ची जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, ओबीसी ची जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। ओबीसी की जात न्याय जनगणना करो, ओबीसी की जात न्याय जनगणना करो, खाली करो, ओबीसी की जात न्याय जनगणना करो, खाली करो, यूजीसी बिल लागू करो, यूजीसी बिल लागू करो, खाली करो, स्वामीनाथन आयोग लागू करो, खाली करो, स्वामीनाथन आयोग लागू करो, खाली करो। जिसकी जितनी संख्या भारी, भागीदारी, जिसकी जितनी संख्या भारी, भागीदारी, काशी तेरी नेक कमाई, तूने जगाई, काशी तेरी नेक कमाई, तूने जगाई। महिला सशक्तीकरणाचा विजय असो। केंद्रामध्ये वजनदार मंत्री असलेले आणि नागपूरचे खासदार आदरणीय गडकरी साहेब यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर वेगळ्या विदर्भाची निर्मिती करू आणि आपण ज्या संविधानाची शपथ घेता त्या संविधानाच्या निर्मात्याने ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छोट्या राज्यांच्या निर्मितीची संकल्पना मांडली आहे, ज्याच्यामुळं सर्व प्रदेश आणि सर्व जनतेचं समान उन्नती होईल, हा त्यामागचा बेस आहे। चौथी मागणी आहे की कुठल्याही प्रकारचं जे संविधानिक बाब आहेत किंवा जी लोकशाही परंपरा आहे याला मोडीत काढणारा एक नवीन प्रयोग EVMच्या माध्यमातून आता होऊ घातलेला आहे आणि सगळ्यांची जर मागणी आहे की EVM हटाव देश बचाव, तर मग सत्तेमधल्या सरकारचं केंद्रातलं असो की महाराष्ट्रातलं असो त्यांनी लोकभावना लक्षात घेऊन EVM हटवला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत। जर तुम्ही खरंच पॉप्युलर आहात, तुमच्या योजना पॉप्युलर आहेत, तर तुम्हाला भीती बाळगण्याचं काही कारण नाही। या समवेतच महिलांचं सशक्तीकरण, महिला रोजगार, तरुणांना रोजगार या सगळ्या बाबी आहेत। या सगळ्यांच्या समर्थनार्थ आज आमची ही परिषद होती। येत्या 23-24 तारखेला आम्ही दिल्ली येथे जातो आहे। देशाचे PM मोदी साहेब, राष्ट्रपती महामहिम मुर्मू मॅडम, त्याच्यानंतर गृहमंत्री आणि ज्यांच्याकडे ही जनगणना करण्याचं काम आहे त्या जनगणना विभागालाही आम्ही भेट देणार आहोत, निवेदनं देणार आहोत। सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनाही आम्ही निवेदन देणार आहोत की आपण 19 मार्चच्या आधी जो स्टे दिलेला आहे तो वॅकेट करा आणि जर हे केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन देशभर केल्या जाईल। त्याची सुरुवात नागपूरवरून होईल, कारण नागपूर ही खऱ्या अर्थाने वैचारिक भूमी आहे, कर्मभूमी आहे, संविधान निर्मात्याचं हे माहेरघर आहे आणि म्हणून आज इथे नागपूरमध्ये आम्ही याचं सुतोवाच केलं आहे। 2-3 दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमच्या पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्याचंही आम्ही सुतोवाच करू आणि जे OBCचे SC STचे खासदार आहेत, मंत्री आहेत, या सगळ्यांना आमची चेतावणी आहे, विनंती नाही चेतावणी आहे की आपण संविधानाची शपथ घेऊन त्या सत्तेवर आलात, आपण जबाबदार मंत्री आहात, या देशाच्या सरकारचे आपण प्रणेते आहात, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे। पक्षाच्या भूमिकेच्या बाहेर जाऊन तुम्ही संविधानाच्या चाकुरीमध्ये राहून ही गोष्ट केली पाहिजे, अन्यथा येत्या काळामध्ये इथली जनता आपल्याला माफ करणार नाही। कसल्या प्रकारचं एक जनआंदोलन हे येत्या काळामध्ये राहील। रस्त्यावरची लढाई संघटना लढतील, परंतु सभागृहातली लढाई हे आमच्या जनप्रतिनिधी लढली पाहिजेत आणि सर्वांनी मिळून जनगणनेमध्ये OBCचा झाली पाहिजे, ST समवेत, त्यासोबतच यूजीसी बिल मान्य केलं पाहिजे, वेगळा विदर्भ आणि छोटी राज्य निर्माण झाली पाहिजे, स्वामीनाथन आयोग आपण लागू केला पाहिजे। या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपण जर केली नाही तर आपण येत्या काळामध्ये जो जनसैलाब आणि जनप्रक्षोभ जो निर्माण होईल त्याला कदाचित आपल्याला मुकाबला करणं अशक्य होईल
अशी आम्ही परिस्थिती निर्माण करू. कारण अशीच परिस्थिती ज्या बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशाला दाखवून दिली. 3 खासदारांच्या भरोशावर त्यांनी 3 प्रमुख मागण्या मान्य करून घेतल्या. मंडल आयोग लागू करून घेतला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र हे संसद भवनामध्ये लावून घेतलं आणि ज्या माथे फिरूंनी धर्मभ्रष्टांनी जी रथयात्रा काढली होती या देशाचं विघटन करण्याचं, तर त्या रथयात्रेला रोखण्याचंही काम आमच्या बहुजन समाजाच्या मंडळींनी केलं, ओबीसी मंडळींनी केलं, बहुजन लोकांनी केलं. ती सगळी प्रेरणा आम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांच्या जिद्दीतनं, प्रेरणेतनं आणि निश्चितनं मिळाली. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणारा महामानव बाबासाहेबांनंतर जर कुणी झाला असेल तर ते बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब होते. त्यांचे आम्ही शिलेदार आहोत, त्यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. कशी लढाई जिंकायची हे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे. येत्या काळामध्ये आम्ही नागपूरमधनंच आमच्या ओबीसीवर अन्याय करणाऱ्यांनाच ओबीसी धडा शिकवेल. याची पूर्ण रणनीती कशी राहील याच्यासंबंधीची आमचं सूतोवाच येत्या काळामध्ये आपल्या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून करू. आपल्या सगळ्यांना बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंती दिवसाच्या, जागतिक महिला दिनाच्या आणि संविधानाची जे काही चांगली कलमं आहेत त्यांच्या पूर्णतेच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भारत, जय संविधान. धन्यवाद.